नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. त्याच सोबत त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये पण आपलं स्वागत आहे. ओके, चला आपण एपिसोड नंबर किती? आपण एपिसोड नंबर 10 म्हणजे 10व्या एपिसोडला आपण आलेला आहे. ज्यांनी पण नवीन बघत आहे त्यांनी पहिला प्रश्न बघायचा आहे. ओके, कसे 1 to 10 पर्यंत असे सिरियल वाईज. ओके, चला आपण हा सिरीज मध्ये कुठल्या एक्झामला टार्गेट करणार आहे बघा. कुठली मेन आहे नॉर्सेट. ओके, नॉर्सेट टेन्सी पेपर लगेच होणार आहे बरं का. आपण मेन टार्गेट नॉर्सेट 10 साठी ठेवूया. ओके, त्याच्यासोबत DMAR, DHS, ESIC, RRB, CHO, HGPGI, जिप्पर, DSSP, त्याच्यासोबत आपल्या नर्सिंग फील्ड मधल्या सर्व नर्सिंग एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठली पण असो, आपण सगळ्या एक्झामला काय टार्गेट बनवत ही सिरीज चालू घेणार आहे. त्याच्यासोबत BSc नर्सिंग आणि GNM जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण ही फायदेशीर ठरणार आहे. कारण आपण ज्या पण क्वेश्चन बघूया ज्याच्यामध्ये आपण रॅशनल बघतो आणि डिटेल स्टडी करतो. ओके, हे नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी पण फायदा होणार आहे. बघा काय बघत आहे आपण त्रिशूला MCQ सिरीज मध्ये. काय बघणार आपण? सतत ज्ञान घेत राहणार आहे आणि प्रॅक्टिस करणार आहे. कुठेपर्यंत म्हणजे कधीपर्यंत? आपल्याला सक्सेस भेटेपर्यंत. आपले सक्सेस काय एम्स आहे आपला काय नर्सिंग ऑफिसरचे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये लागायची एक सीट आपली गव्हर्नमेंट मध्ये. ओके, चला सुरू करूया. आपण कुठले सब्जेक्टला बघा ऑल नर्सिंग सब्जेक्ट आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. एव्हरी सब्जेक्ट बरं का. आणि त्रिशूल म्हणजे काय? आपले नर्सिंग करिअरला नवी दार असणार आहे. चला आपण मराठीमध्ये हे पहिल्यांदा सुरू केलेलं आहे. सगळ्यांनी काय करायचं बघा, सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि ही इम्पॉर्टंट बरं का, बेल आयकॉन दाबून ठेवा बरं का. तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार यावेळी व्हिडिओ अपलोड होतील. ओके, ही झालं. आपण कुठे अवेलेबल आहे? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक सगळीकडे अवेलेबल आहे. फॉलो करा आणि सतत अभ्यास करत राहा. बघा आजचे मोटिवेशन काय म्हणते बघा, स्टे फोकस्ड. ओके, स्टे फोकस्ड अँड नेव्हर गिव्ह अप. म्हणजे आपलं लक्ष काय? नर्सिंग ऑफिसर होण्याची. कुठे? गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. ओके, स्टेट असो सेंट्रल असो. ओके, आपल्याला काय एकदा आपण काय एम सिलेक्ट गोल फिक्स केलेलं आहे ते आपण सोडायचंच नाहीये, त्याच्याकडेच फोकस राहायचं आहे. बघा काय म्हणते ह्यांनी, स्टे फोकस्ड. फक्त आपल्या काय असायला पाहिजे डोक्यात, फक्त मला नर्सिंग ऑफिसर व्हायचे कुठे? गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. हे आणि नेव्हर गिव्ह अप. असं नाही बाबा माझं सर नॉर्सेट फ्रीमध्ये मी एलिजिबल नाही झालो आणि DMAR ला एवढे कमी मार्क पडले होते, मी परत कशाला एक्झाम देऊ आणि CHO मध्ये पण फेल झालतो, असे काही नाही करायचं. आपल्याला नेव्हर गिव्ह अप कधी पण आपण सोडायचं नाही. कारण आपल्याला किती पाहिजे? आपल्याला एकच सीट पाहिजे. ओके, मग आपण सतत प्रयत्न करत राहायचंय. लास्ट काय म्हटलं मी, 1% चान्स. ओके, 1% चान्स असलं तरी पण आपण सोडायचं नाही. कधीपर्यंत? जी सगळी आपली एफेक्ट संपल्यापर्यंत आपण प्रयत्न करतच राहायचं आहे. ओके, कधीपर्यंत? आपले एकच जॉब पाहिजे. ओके, ही मोटिवेशन आपण ही क्लास सुरू करूया. चला काय म्हणते बघा पहिली क्वेश्चन. एक मिनिट कलर चेंज करतो. ओके, बघा पहिली क्वेश्चन काय म्हणते, द नर्स असेसिंग. बघा नर्स असेसिंग करते बरं का. क्लायंट 24 hours फॉलोविंग. ओके, 24 तास झालेलं आहे पेशंटला. काय झालेलं? पेशंटला कोलेसिस्टक्टोमी झालेला आहे. कोलेसिस्टक्टोमी म्हणजे काय? काय बघा टॉमी दिलेलं आहे. टॉमी म्हणजे काय? रिमोल. बघा काय काढलेलं आहे? रिमोल ऑफ GB म्हणजे गॉल ब्लॅडर काढलेला आहे पेशंटचा. हे काय 24 तास झाले पेशंटचे. ओके, त्या पेशंटला नर्सने असिस्ट करताय. द नर्स नोट्स दॅट T-tubes हॅज अ ड्रेन. बघा ते पेशंटला काय बसवलेलं आहे? T-tube बसवलेला आहे. आता काय करते नर्स? नोट्स करते. ओके, नोट करते की हॅज ड्रेन 750 ml. बघा किती ड्रेन झालेले? 750 ml ऑफ ग्रीन आणि ब्राऊन ड्रेनेज. बघा काय म्हणते ह्यानी, ग्रीन आणि ब्राऊन कलरची ड्रेनेज काय झालेलं आहे? ड्रेन झालेलं आहे. ओके, ड्रेनेज म्हणजे बाहेर आलेलं आहे. ओके, सिन्स द सर्जरी. कधीपासनं? सर्जरीपासनं बरं का. विच नर्सिंग इंटरव्हेन्शन इज अ मोस्ट अप्रोप्रिएट. हे पण काय प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन आहे. प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मग कळालं का तुम्हाला काय विचारते क्वेश्चन मध्ये? एक पेशंट आहे, 24 तास झालेलं आहे. काय झालेलं ऑपरेशन? कोलेसिस्टक्टोमी म्हणजे गॉल ब्लॅडर त्या पेशंटचा काढलेला आहे. ओके, आणि ज्यानंतर नर्सने असिस्ट करताय. ओके, नर्स बघते की T-tube बसवलेला आहे पेशंटला. ज्या T-tube मधनं किती ml? 750 ml. किती ml? 750 ml ड्रेन आलेला आहे. ओके, ते कसली कलरचे? ग्रीन आणि ब्राऊन कलरची ड्रेन आहे. कधीपासून आलेलं आहे? सर्जरीपासून. मग आता नर्सिंग इंटरव्हेन्शन काय असायला पाहिजे? मोस्ट अप्रोप्रिएट म्हटलेलं आहे.
ओके चला पहिले काय म्हणते बघा ह्यांनी. पहिली म्हणते क्लॅम्प द टी ट्यूब. अरे बापरे 750 ml लीक होतंय, बंद करा हे ट्यूबला, म्हणजे क्लॅम्प करायला सांगतंय. आणि इरिगेट द ट्यूब, त्यांना म्हणते ग्रीन ब्राऊन कलर खूप आलेले, आपण थोडं इरिगेट करू, एनएस टाकून त्याला पुश करू, थोडी इरिगेट करू म्हणते. आणि डॉक्युमेंट द फाइंडिंग, काय म्हणते हे काहीच नाही, हे सगळे नॉर्मल आहे, डॉक्युमेंट करून घेऊ. आणि चौथा काय म्हणते बघा, नोटिफाय द प्रायमरी हेल्थ केअर प्रोवायडर. अरे बाबा 750 ml आले, काय करायचं लगेच, चला डॉक्टर साहेबला फोन करायचं की असं तुम्ही सर्जरी केलं ते पेशंटला असं झालं म्हणून इन्फॉर्म करायचं. ओके एवढं म्हणतंय. चला आपण टी ट्यूब बद्दल थोडक्यात बघूया. बघा टी ट्यूब म्हणजे काय, ही टी शेप सारखे, म्हणजे जसं टी आहेत बघा हे, तशी एक ट्यूब असणार आहे. तुम्हाला मी डायग्राम आणलं दाखवतो बरं का. टी ट्यूब कधी, आफ्टर कोलिसिस्टेक्टोमी. कधी लावलेलं आहे, कोलिसिस्टेक्टोमी झाल्यावर. कोलिसिस्टेक्टोमी म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ जीबी. ओके ही कुठे प्लेस करणार आहे, ही प्लेस करणार आहे टी ट्यूब प्लेस्ड इन कुठे, कॉमन बाईल डक्ट मध्ये. कॉमन बाईल डक्ट हे पण दाखवतो. कॉमन बाईल डक्ट दोन कुठली हे मिळून कॉमन बाईल डक्ट बनलेलं असते बरं का. टी ट्यूब प्लेस्ड कुठे ठेवायचं आपल्याला, कॉमन बाईल डक्ट मध्ये. कशासाठी, टू मेंटेन, काय मेंटेन करायचं आपल्याला, टू मेंटेन पेटेन्सी. ओके आणि त्याच्या सोबत एन्श्योर करायचं आहे, एन्श्योर बाईल ड्रायनेज होण्यासाठी. जे आपण बघा आपली गॉल ब्लॅडर मध्ये काय होणार आहे, बाईल स्टोअर होणार आहे ना, मग एन्श्योर बाईल ड्रेनेज, त्याला सगळे काढायचं आहे. आता जीबी काढले स्टोरेज होणार आहे का, नाही. अँड अलो करायचं आहे, कशासाठी, आता काढून टाकलेलं आहे कट करून, त्याला हील पण व्हायला पाहिजे ना, हीलिंग आफ्टर जीबी रिमूव्हल. काय म्हणतो बघा, जीबी रिमूव्ह केल्यावर त्याला हील होण्यासाठी. ओके बघा काय म्हणतो मी, टी ट्यूब आहे, कधी बसवलेलं आपण, आफ्टर कोलिसिस्टेक्टोमी. बघा टी ट्यूब, ओके हे टी ट्यूब कुठे प्लेस करणार आहे आपण, बाईल डक्ट सिस्टम मध्ये. ओके बाईल डक्ट बघा इथे काय, कॉमन बाईल डक्ट बरं का, कुठे, कॉमन बाईल डक्ट मध्ये. कशासाठी, टू मेंटेन पेटेन्सी आणि एन्श्योर बरं का, एन्श्योर बाईल ड्रेनेज होण्यासाठी. एन्श्योर करणार आपण, आपल्याला दिसायला पाहिजे हा बाबा येतोय बाहेर. ओके अँड अलाउ हिलिंग, काय हील करायचं आपल्याला, कारण आपण जीबी जे कट करून काढलेला आहे, ओके जी काय हील होण्यासाठी आपल्याला ही मदत करणार आहे. बघा ही काय प्रोव्हाइड करतो टी ट्यूब. बघा टी ट्यूब काय इंडिकेशन देतो, ओके आपण मॉनिटर करू शकतो. मॉनिटर अमाऊंट, किती अमाऊंट बाहेर आलेला आहे, ही टी ट्यूबनं आपल्याला जे बाहेर येणार आहे ज्यावेळी कळणार आहे. आणि जे बैल आहे त्याची कॅरेक्टर ऑफ बाईल ड्रेनेज, ते कलर कसा आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक कसा आहे आपल्याला ही दिसणार आहे डायरेक्ट. ओके याच्यासाठी ही टी ट्यूबची काय म्हणू शकतो, ही टी ट्यूब हे प्रोव्हाइड करतो इन्फॉर्मेशन, ओके ही बाहेर दिसणार आहे आपल्याला. ओके बघा ज्या बैल बद्दल किती आलते, 750 ml आलते, त्याची फाइंडिंग कसे असणार आहे बघा, एक्सपेक्टेड फाइंडिंग. ओके एक्सपेक्टेड फाइंडिंग काय भेटणार आहे आपल्याला, आपण तर टी ट्यूब बसवलेला आहे कोलिसिस्टेक्टोमी पेशंटला. बघा याची अमाऊंट किती असणार आहे बघा. ओके अमाऊंट ऑफ काय, ड्रायनेज, अमाऊंट ऑफ काय, ड्रायनेज बरं का. ही असणार आहे फर्स्ट 24 आवर्स साठी, म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये किती ड्रेन होणार आहे, ही होणार आहे अबाउट 500 ते 1000 ml. किती, 500 ते 1000 ml. आणि कलर कसा असणार आहे, ग्रीनिश असणार आहे. ग्रीनिश ब्राऊन बैल, कसे, ब्राऊन बैल ड्रेन असणार आहे. ठीक आहे, ही नॉर्मल फाइंडिंग आहे बरं का, नॉर्मल फाइंडिंग आहे. कधी, फर्स्ट 24 आवर्स मध्ये. मग आता फर्स्ट आपण बघितलो, आता आफ्टर 24 आवर्स काय भेटणार आहे, हे बघा आफ्टर 24 आवर्स मध्ये काय भेटणार आहे आपल्याला. आपण तर काय बघितलो, फर्स्ट 24 आवर्स मध्ये बघितलो, काय भेटलं आपल्याला, 500 ते 1000 ml ड्रेन भेटले. कसं कलर होतं त्याचा, ग्रीनिश ब्राऊन बाईट. काय होत आहे, ग्रीनिश ब्राऊन बाईट. ओके आता आफ्टर 24 आवर्स मध्ये आपल्याला ही जे ड्रेन आहे जी सावकाशली कमी होणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ड्रेन ग्रॅज्युअली डिक्रीज, ग्रॅज्युअली एकदम नाही बरं का, ग्रॅज्युअली स्लोली, ग्रॅज्युअली डिक्रीज. म्हणजे किती म्हणू शकतो आपण, लेस दॅन 500 ml पेक्षा कमी असणार आहे आफ्टर 24 आवर्स मध्ये. हे आपण बघितलं. आणि कलर कसा असणार आहे बघा, कलर कसा असणार आहे, कलर असणार आहे कुठलं, ग्रीन ब्राऊन बाईल. ओके
आपण जस्ट 24 आवर्स मध्ये बघितलं. ओके, हे कसं होता, नॉर्मल फाइंडिंग होता. ओके, हे बघा, हे ग्रीन ब्राऊन बैल कशासाठी होत आहे बघा, याचं पण रिझन आहे याच्या मागे, बिकॉज याच्यामध्ये बैल पिगमेंट प्रेझेंट असतो. बैल पिगमेंट कसा असतो, प्रेझेंट असतो, प्रेझेंट. ओके, हे झालं. आता हे काय असणार आहे, ही शुड नॉट बी, ही वास कसली वास, फाउल स्मेलिंग, जे लोकेमध्ये येते तसली स्मेलिंग नाही यायला पाहिजे बरं का. आणि याच्यामध्ये ब्लड पण नाही दिसायला पाहिजे. हे झालं ही बैलची कलर. ओके, आपण काय काय बघितलं, टी ट्यूब कसं आहे, हे काय देतो आपल्याला माहिती, मॉनिटर अमाऊंट किती आहे आपल्याला काउंट करायला भेटते, आणि त्याचे कलर कसा आहे. आता 24 तासामध्ये काय भेटलं आपल्याला, 500 ते 1000 ml भेटले, आणि ग्रीनिश ब्राऊन बैल त्याच्यानंतर म्हणजे ग्रॅज्युअली कमी होत जाणार आहे. कलर कुठली भेटले आपल्याला, ग्रीन ब्राऊन बैल. कशासाठी, ही ह्याच्यामध्ये बैल पिगमेंट जे आहे प्रेझेंट असणार आहे, त्याच्यामुळे ही कसं दिसणार आहे, कलर ग्रीन कलर मध्ये दिसणार आहे आपल्याला. ओके, आपण एवढं बघितलं. ओके, चला क्वेश्चन कडे जाऊया. काय होतं क्वेश्चन मध्ये, पहिलं काय म्हणते बघा, क्लॅम्प द टी ट्यूब. आपल्याला क्लॅम्प करायचं आहे का बघा, डायग्राम दाखवतो पहिलं तुम्हाला, हे कसं असतं आपण नंतर बघूया. बघा, हे काय इथे मेन्शन आहे, हे काय, ही डिओडेनम आहे बरं का, ही हेपेटिक डक्ट आहे. हेपेटिक डक्ट आणि सिस्टिक डक्ट दोन्ही मिळून काय होतं इथे बघा, हे एक मिळून काय, कॉमन बेल डक्ट. हे काय, ही कॉमन बेल डक्ट आहे. आपण कुठे ठेवलं होतं म्हटलं, कॉमन बेल डक्ट मध्येच टी ट्यूब ठेवलेलं आहे. डक्ट बघा, ही टी सारखं दिसते का तुम्हाला बघा, असे आहे, आणि हे काय, हे टी सारखं आहे शेप, म्हणून ह्याला आपण टी ट्यूब म्हणतो. टू ग्रॅव्हिटी ड्रेनेज बरं का, ग्रॅव्हिटी मध्ये त्याचे ड्रेन होणार आहे. आपण जे निगेटिव्ह प्रेशर वगैरे असते बघा, असले डबडा असलं नाही ठेवत बरं का. ओके, हे काय, हे कॅन्सल करा. ओके, हे काय, ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटी अनुसार जे खाली पडणार आहे. हे काय, अब्डोमिन वाला आहे. गॉल ब्लॅडर रिमूव्ह ॲट द साइट, इथनं ही काढलेलं आहे. इथे काय असणार होता, हे गॉल ब्लॅडर होतं, इथनं काढून टाकलेलं आहे. हे सिस्टिक डक्ट झालं, आणि हे हेपॅटिक डक्ट झालं. इथं स्विचर वगैरे घेतलेलं असतं क्लोज करण्यासाठी. मग इथनं आपल्याला काय, जे ऑलरेडी राहिलेलं आहे याच्यामध्ये डक्टमध्ये, हे आपल्याला ड्रेन बाहेर काढायचं आहे. ओके, टी ट्यूब लक्षात आलं का, वाटलं तुम्हाला कळलं असेल. ओके, टी ट्यूब कसं असते आणि कशासाठी यूज केलं आपण. ओके, आता काय म्हणते बघा, पहिलं ऑप्शन मध्ये क्लॅम्प बनायला सांगते, म्हणजे त्याला क्लॅम्प करायला सांगतंय. मग हे करायचं आहे का बघा, क्लॅम्प नाही करायचं आहे. कधी करायचं, केलं तरी पण ओनली बिफोर काय म्हणू शकतो आपण, ज्यावेळी आपल्याला ही ट्यूब काढायचं असतं, रिमूव्ह करायचं असतं, ज्यावेळी आपण क्लॅम्पचे बंद करून आपण काढू शकतो. असंच काढलं तर आपल्याला हे खाली पडणार आहे, किंवा ही ज्यावेळी काय करायचं आपल्याला क्लॅम्प करायचं आहे. ओके, ओनली बिफोर कधी, ट्यूब रिमूव्हल वेळी ही काढायचं आहे, किंवा काही डायग्नोसिस करायचं असेल वगैरे, टेस्टिंग वगैरे असेल तर ज्यावेळी पण काढायचं, पण बॉय फिजिशियन ऑर्डर पाहिजे बरं का, फिजिशियन ऑर्डर पाहिजे. असंच नाही काढायचं, मला काढू वाटते म्हणून काढलो असं नाही. ओके, ही गेला. आपल्याला इरिगेट करायचं आहे का, ही इरिगेट नाही करायचं, हे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. ओके, ही पण फिजिशियन ऑर्डर नसल्याशिवाय असलं काही कांड करायचं नाही. ओके, हे पण गेलं. आणि नोटिफाय द प्रायमरी हेल्थ केअर प्रोव्हायडर, ह्याने काय म्हणते, नोटिफाय म्हणते. समजा इथं काय कुठं बघितलं आपण, आफ्टर 24 आवर्स मध्ये लेस दॅन 500 ml भेटत होता, ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मोर दॅन 1000 ml इन 24 आवर्स, ही आफ्टर 24 आवर्स बरं का, इन 24 आवर्स नाही, आफ्टर 24 आवर्स मध्ये भेटलं तर ही आपल्याला काय करायचंय, नोटिफाय करायचं आहे. आणि शुड नॉट बी फाउल स्मेलिंग, हे स्मेल आणि ब्लडी भेटलं तर ह्या वेळी पण आपल्याला नोटिफाय करायचं आहे. ओके, मग आता करणार आहे का आपण, भेटलेलं आहे का नाही, नॉर्मल भेटलेलं आहे, हे पण गेलं. मग ही सगळी काय नॉर्मल एक्सपेक्टेड फाइंडिंग्स आहे, म्हणून आपली उत्तर जाणार आहे तिसरी. ओके, चला किती म्हटले होते, 750. मग बघा ह्यांनी काय म्हटले होते, सिन्स द सर्जरी पासून 24 तास. मग आपल्याला 500 ते 1000 ml होतं लिमिटेड, हे तर 750 ह्याच्यामध्ये बसते, बरोबर आहे का. आणि ग्रीन ब्राऊन ड्रेनेज कलर पण ओके, कलर पण बरोबर होता. मग हे सगळे काय, ही सगळी नॉर्मल फाइंडिंग आहे. मग आपले उत्तर जाणार आहे तिसरी. ओके, आपल्याला ही सगळी डिटेल कळलं असेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, बिफोर, बघा बिफोर म्हणते बरं का, अगोदर रायगोर मॉर्टिस. ओके, रायगोर मॉर्टिस व्हायचं अगोदर. ओके, ऑकर द नर्स इज अ रेस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे रायगोर मॉर्टिस हे व्हायचं अगोदर ही नर्सची काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे असं विचारते त्यांनी. बघा काय म्हणते, प्रोव्हाइडिंग अ कम्प्लीट बाथ अँड ड्रेसिंग चेंज. मग जे हे कधी हे काय
बघा त्याची आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके बघा ऑप्शन पहिला बघूया. प्रोव्हाइडिंग द कम्प्लीट बाथ अँड ड्रेसिंग चेंज. काय करायचं आहे ते डेड बॉडीचं. ओके प्रोव्हाइडिंग द कम्प्लीट बाथ करायचं आणि ड्रेस चेंज करायचं आहे आणि प्लेसिंग वन पिल्लो अंडर द बघा कुठे इथे. ओके अंडर द बॉडीज हेड अँड शोल्डर खाली आपल्याला एक पिल्लो ठेवायचा म्हणते आणि रिमूव्हिंग द ऑल बॉडीज क्लॉथ अँड रॅपिंग द बॉडी इन द क्राउड. बघा एका ह्याच्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं म्हणे एक बॉडी सगळे कपडे काढून. ओके अलाउविंग द बॉडी टू रिलॅक्स नॉर्मली. बॉडीला अलाउ करायचंय की रिलॅक्स होण्यासाठी. बघा ही आपण कशाची अभ्यास करतोय. ओके ही काय आहे ही पोस्टमॉर्टम चेंजेस आहे बरं का. कुठला पोस्टमॉर्टम. ओके एक मिनिट. पोस्टमॉर्टम म्हणजे जे बॉडी डेड होते बघा ज्या वेळेला हे आपण करतो. एक मिनिट कुठे टेक्निकल प्रॉब्लेम. ओके ही पोस्टमॉर्टम काय म्हणू शकतो आपण फिजिकल चेंजेस. या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होणार आहे आपण हे बघूया. ओके बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे पहिला फिजिकल चेंजेसमुळे. ओके ह्याच्यामध्ये पहिला होणार आहे काय अल्गॉर मॉर्टिस. ही लक्षात ठेवा बरं का हे पण विचारलेलं आहे नॉर्शेटमध्ये. काय अल्गॉर मॉर्टिस ह्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये बॉडी कूल होणार आहे. कूलिंग बॉडी डेथ झाल्यावर काय होते बॉडी कूल होते. कूलिंग बॉडी म्हणजे टेम्परेचर कमी होते. ओके काय म्हणू शकतो आपण डिक्रीज बॉडी टेम्परेचर. ओके डिक्रीज बॉडी टेम्परेचर कधी आफ्टर डेथ. ओके हे आपण बघितलं. हे कधी सुरू होते बिगिन्स इमिडिएटली बरं का. आता मेले की सुरूच होते ते ह्याचं काम. बिगिन्स इमिडिएटली. यावेळी आपली नर्सिंगची काय रेस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. यावेळी आपल्याला असायला पाहिजे कीप द बॉडी प्रॉपरली कवर्ड असायला पाहिजे. बॉडी बरं का हे बॉडी प्रॉपरली कवर्ड ठेवायचं आहे आपल्याला. आणि टू मेंटेन डिग्निटी. कशासाठी मेंटेन डिग्निटी. असं मेलेलं आहे म्हणून आपण असं हे नाही करायचं. डिग्निटी मेंटेन करायचं असते आपल्याला. ही नर्सिंग रोल आहे बरं का. ही काय अल्गर मॉर्टिस मध्ये पहिला काय होते एकदम डेथ झाल्यावर बॉडी एकदम म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला बॉडी टेम्परेचर कमी होते म्हणजे कूलिंग बॉडी काय होते बॉडी थंड पडते. आणि कधी सुरू होते आता मेलं की जस्ट इमिडिएटली ही सुरू होणार आहे. नर्सिंगचं काम काय म्हणजे जे स्टाफची प्रॉपरली बॉडीला कव्हर करायचं आहे. हे काय झालं रायगोर मॉर्टिस. अरे रायगोर नाही बरं काय हे अल्गोर मी पण कन्फ्युज होत आहे. हे काय रायगोर मॉर्टिस आहे सॉरी अल्गॉर मॉर्टिस. रायगोर मॉर्टिस मध्ये काय होते माहिती आहे का स्टिफनेस होते. आता हे याचं नंतरच आहे बघा. परत एकदा कन्फर्म करून घ्या. पोस्टमॉर्टम फिजिकल चेंजेस आपण बघतोय. पहिली स्टेप्स होणार आहे अल्गॉर मॉर्टिस. लक्षात घ्या अल्गॉर मॉर्टिस हे लक्षात ठेवा. अल्गॉर ओके अल्गॉर मॉर्टिस होते. याच्यामध्ये पहिल्यांदा काय होते बॉडीचं टेम्परेचर कमी होते म्हणून बॉडी काय होते कूल होते. आपल्याला कधी सुरू होणार आहे ही इमिडिएटली सुरू होणार आहे. नर्सिंगचं काम काय बॉडीला कम्प्लिटली कव्हर करायचं आहे. हे काय अल्गॉर मॉर्टिस बदला आहे. ह्याच्या नंतर काय होणार आहे रायगोर मॉर्टिस. ह्याच्या नंतरच आहे कुठली रायगोर मॉर्टिस दुसरे पर काही याच्या नंतर मी शेवटला परत सांगतो तुम्हाला. ओके रायगोर मॉर्टिस एकानंतर कुठली स्टेप येणार आहे. रायगोर मॉर्टिस मध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये बॉडी स्टिफनेस होणार आहे. काय म्हणू शकतो आपण स्टिफनिंग ऑफ द बॉडी कधी मग आपण पोस्टमॉर्टम बघतोय आफ्टर डेथ. मग डेथ झाल्यावर काय होणार आहे ही सेकंड ही प्रोसिजर आहे. प्रोसिजर म्हटले ही पहिलं काय झालं तर अल्गॉर मॉर्टिस त्याच्यामध्ये बॉडी कूल झाला ह्याच्या नंतर बॉडी स्टिफनेस होणार आहे. ओके ही कधी सुरू होते बिगेन्स अबाउट कधी सुरू होणार आहे ही 2 ते 4 तासात ही सुरू होणार आहे. कधी आफ्टर डेथ. हे लक्षात ठेवा आफ्टर डेथ म्हणजे मी काय लिहितो म्हणजे ही डेड बॉडीचा आपण अभ्यास करतोय. कम्प्लीट कधी होणार आहे हे तर सुरुवात झालं 12 तासाने ही सगळी बॉडी काय स्टिफनेस होणार आहे. म्हणून गावाकडे वगैरे बघितले का जे मोठे वगैरे लोक असतात म्हातारे लोक त्यांनी काय करतात ज्यावेळी डेथ होतात त्यांनी ज्यावेळी सगळे पाय वगैरे जे डोकं आहे डोळे बंद करणे हे सगळे करतात माहितीये का सरळ ठेवायचं. हे गावाकडे वगैरे करतात. ओके कम्प्लीट बाय 24 आवर्स आत सॉरी 12 तासाच्या आत ही सगळी काय होणार आहे बॉडी स्टिफनेस होणार आहे. म्हणून बॉडी म्हणजे बघा ह्याची नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यामध्ये काय असायला पाहिजे. ओके आपल्याला असायला पाहिजे पोझिशन बघा पोझिशन बॉडी आफ्टर रायगोर मॉर्टिस. पोझिशन बॉडी आफ्टर म्हणतो बघा सॉरी बिफोर. आफ्टर होणार आहे का नाही बिफोर काय रायगोर मॉर्टिस पोझिशन द्यायचं आहे ते पेशंटला आपल्याला.
ओके, कारण 12 तासानंतर गेलं तर ती बॉडी आपल्या हातात नसणार आहे. ओके, स्टिफनेस होऊन जाणार आहे. ओके, रायगोर मॉर्टिस सेट करायच्या बॉडीला कसे करणार, सुपाइन पोझिशन मध्ये घेणार, सुपाइन पोझिशन आणि आर्म स्ट्रेट ठेवणार. आणि अजून काय म्हणू शकतो, डोळे बंद करणे, क्लोजर आय. ही आपण बघा लक्षात घ्या, बिफोर करायचंय. 12 तासानंतर आपण गेलं तर ही आपल्या हातात नाही होणार, नाहीतर बोनस तुटणार. ओके, हे झालं रायगोर मॉर्टिस. पहिला काय बघितलं आपण, अल्गोर मॉर्टिस. ओके, अल्फाबेटिकने लक्षात ठेवलं तरी चालेल. हे अल्गार मॉर्टिस, दुसरा आहे रायगोर मॉर्टिस. ह्याच्या नंतर येतो लिव्हर पण म्हणा, लायव्हर पण म्हणा. काय म्हणता तुम्ही, लायव्हर काय मॉर्टिस. ही आहे तिसरी. ओके, ह्याच्यामध्ये काय होते बघा, ह्याच्यामध्ये डिस्कलरेशन होते. ह्याच्यामध्ये काय होते, ब्लूइश डिस्कलरेशन. कसली, ब्लूइश डिस्कलरेशन. ब्लूइश डिस्कलरेशन म्हणजे बॉडीची कलर बदलणार आहे. कशामध्ये, ब्लूइश मध्ये. त्याच्यासोबत ब्लूइश आणि पर्पल पण असते बरं का, थोडी ब्लूइश पर्पल असं लिहून घ्या. ओके, ब्लूइश पर्पल सगळ्यांनी नोट्स बनवायच्या बरं का. ओके, ब्लूइश पर्पल डिस्कलरेशन मध्ये हे कधी सुरू होणार आहे, ऑनसेट हे असणार आहे विदिन 20 मिनिट्स टू 20 मिनिट ते 2 तासात ही ऑनसेट म्हणजे सुरू होणार आहे बॉडी ब्लूइश करायला, म्हणजे ब्लूइश आणि पर्पल होण्यासाठी. ओके, आणि कधीपर्यंत होणार आहे, 6 ते 12 तासानंतर ही सगळी बॉडी असं होऊन जाते. यावेळी आपल्या नर्सिंगचे काम आहे काय असायला पाहिजे, रेस्पॉन्सिबिलिटी. यावेळी आपल्याला करायचं आहे एलिव्हेटेड, बघा जे आपली उत्तरेकडे भेटणार आहे. ओके, काय करायचं आपल्याला, एलिव्हेटेड हेड. ओके, विथ पिल्लो. ओके, एलिव्हेटेड हेड विथ पिल्लो. प्रिव्हेंट. ओके, प्रिव्हेंट काय प्रिव्हेंट करायचंय, पुलिंग. पुलिंग म्हणजे काय, ही मिक्स व्हायचे. ओके, पुलिंग इन द फेस डिस्कलरेशन. फेस डिस्कलरेशन आपल्याला ही थांबवायचं आहे. ओके, एलिव्हेटेड द हेड अँड पिल्लो बरं का, लायव्हर मॉर्टिस मध्ये आपण बघतोय. हे झालं तिसरा. ह्याच्या नंतर असणार आहे चौथा, डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन. डिकम्पोज सुरू झाल्यावर काय करायचं आपल्याला, म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे काय, ब्रेकडाऊन होणार. ओके, ब्रेकडाऊन ऑफ बॉडी टिश्यू. ब्रेकडाऊन ऑफ बॉडी टिश्यू बरं का, बाय बॅक्टेरिया म्हणा, एन्झाईम म्हणा, बाय बॅक्टेरिया, त्याच्यासोबत एन्झाईम्स. बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स हे कधी सुरू होणार बाबा, हे पण लक्षात ठेवा, कधी सुरू होणार बरं का. पहिल्याचं काय होतं, अल्गोर, ते कधी इमिडिएटली. त्याच्यानंतर रायगोर. रायगोर कधी होता, 2 ते 4 तास. आणि दुसरा 20 मिनिट ते 2 तास. हे चौथा कधी होणार आहे, हे होणार आहे अबाउट 24 to 48 आवर्स मध्ये बरं का, आफ्टर डेथ. आफ्टर डेथ मध्ये. ओके, बरं का, ही फास्टर असतो बरं का गरमीमध्ये, फास्टर इन वॉर्म एन्व्हायरमेंट. वॉर्म एन्व्हायरमेंट मध्ये फास्ट होतो. मग लक्षात आले का तुम्हाला, डेड बॉडी फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये म्हणजे कोल्ड एरियामध्ये का ठेवतात, हीच त्याची आहे. डिकम्पोजिशन आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून आपण डेड बॉडी कधी पण बघा, पोस्टमॉर्टमची वगैरे बॉडी कुठे ठेवतात, ही बर्फामध्ये. बर्फामध्ये कशाला ठेवतात, कारण ही फास्टर आहे इन वॉर्म एन्व्हायरमेंट मध्ये. गरमी असेल तर ही लवकर डिकम्पोजिशन होणार आहे, ही पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ओके, आता नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी काय असायला पाहिजे बघा, ह्याची साईन पण तुम्हाला दिसायला म्हणजे दिसतात. काय काय दिसणार, गॅस फॉर्मेशन, काहीतरी वास यायला सुरुवात होते तुम्हाला, गॅस फॉर्मेशन म्हणा. आणि कलर कसे होते, ग्रीनिश. ग्रीनिश डिस्कलरेशन ऑफ स्किन. डिस्कलरेशन ऑफ कशाची, स्किनची. ओके, ही होणार आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, त्याच्यामध्ये आपण लगेच कुठे, शवगृहामध्ये बॉडी पाठवायचं आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, बॉडी मस्ट बी ट्रान्सफर्ड. बॉडी मस्ट बी ट्रान्सफर टू कुठे, ट्रान्सफर टू काय म्हणू शकतो, शवगृह. हे लक्षात ठेवा, शवगृहाला आपल्याला ही बॉडी पाठवायचं आहे. आपण काय म्हणू शकतो, मोर्च. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला बॉडी पाठवायचं आहे. ओके, आपल्या लक्षात काय आलं, पहिला काय होता, अल्गोर. ओके, अल्गोर मध्ये काय, बॉडी कोल्ड झालं. त्याच्यानंतर काय झालं, रायगोर, बॉडी स्टिफनेस झालं. त्याच्यानंतर काय झालं, लायव्हर, बॉडी डिस्कलरेशन. त्याच्यानंतर डिकम्पोजिशन. ही लक्षात ठेवा. ओके, ही प्रोसिजर आहे पोस्टमॉर्टमची. ओके, आपण त्याची रेस्पॉन्सिबिलिटी पण बघितलं. ओके, चला क्वेश्चनकडे जाऊया. ओके, आपण खूपच गेलो डीप मध्ये. बघा, बिफोर रायगोर मॉर्टिस. ओके, रायगोर मॉर्टिस म्हणजे काय म्हटलं, स्टिफनेस.
ओके, स्टिफनेस ऑफ द बॉडी आफ्टर डेथ. आपल्याला आता काय करायचं आहे? ओके, बघा पहिले ऑप्शन काय म्हणते, प्रोव्हाइडिंग अ कम्प्लीट बाथ अँड ड्रेसिंग चेंज करायचं आहे. बघा, ही नॉट इमिडिएटली, एवढी लवकर नाही करायचं आहे. ओके, नॉट इमिडिएटली. ओके, हे गेलं आपलं. बघा काय म्हणतात, रायगोर मॉर्टिस आहे बरं का. ह्याच्यामध्ये बॉडी स्टिफनेस होणार आहे. आपलं काय म्हटलं होतं मी, पोझिशन वगैरे आपल्याला बरोबर ठेवायचं आहे कारण स्टिफनेस व्हायचं अगोदर. ओके, हे काय, प्लेसिंग वन पिलो अंडर द बॉडीज हेड अँड शोल्डर, खाली हे ठेवायचं आहे. ओके, हे म्हणतंय. आणि रिमूव्हिंग द बॉडीज क्लॉथिंग अँड रॉपिंग, बघा एका ह्याच्यामध्ये बांधायचं. ओके, हे आपण कधी करतो, ही पण नॉट इमिडिएटली बरं का, नॉट इमिडिएटली. हे आफ्टर पोस्टमॉर्टम वगैरे, कधी आफ्टर काय म्हणू शकतो आपण, पोस्टमॉर्टम, ज्यावेळी आपण हे करतो. ओके, हे पण नाही. अलाउइंग द बॉडी रिलॅक्स नॉर्मली, बघा ही आपली उत्तर असणार आहे का, त्याच्यामध्ये बॉडी स्टिफ होणार आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, बॉडी विल बिकम स्टिफ. ओके, ते कसं होणार आहे, अनडिझायरेबल पोझिशन मध्ये, अनडिझायरेबल पोझिशन मध्ये होणार आहे बरं का. मग आपल्याला एकच ऑप्शन राहिलेला आहे, कुठली, प्लेसिंग वन पिल्लो अंडर द बॉडीज हेड अँड शोल्डर. त्याचा आपण काय करू शकतो, ह्याला काय म्हटलं होतं मी, पुलिंग आपल्याला थांबवायचं होतं. ओके, म्हणून आपल्याला हे बिफोर म्हटलेलं आहे, रायगोर मॉर्टिस होण्याचं अगोदर. आता तर आपल्याला काय, एक बॉडी सेट करण्याचं ऑप्शन भेटलं पाहिजे होतं. म्हणजे आपण पोझिशन जे पेशंटचं अगोदर स्टिफनेस व्हायचं अगोदर आपण बरोबर ठेवायला पाहिजे होतं, आणि ऑप्शन मध्ये तर भेटलेलं नाहीये. मग ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, प्लेसिंग वन पिलो अंडर द बॉडीज हेड अँड शोल्डर म्हटलेलं आहे. ओके, मग ही कुठली ऑप्शन झालं आपलं, बघा इथे मी जस्ट दाखवलं होतं तुम्हाला, हे आहे एलिव्हेटेड हेड पिल्लो. हे काय करतो, प्रिव्हेंट पुलिंग इन द फेस डिस्कलरेशन. मग ऑप्शन मध्ये आपल्याला भेटलेलं आहे. बघा काय म्हणते, बिफोर रायगोर मॉर्टिस, रायगोर मॉर्टिस यायचं अगोदर पण हे आपण काम करू शकतो. मग मी काय म्हणतो बघा, हे अकॉर्डिंग टू ऑप्शन ही उत्तर जाणार आहे बी, म्हणजे दुसरी उत्तर जाणार आहे. ओके, ही उत्तर आपली बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, इन HIV पॉझिटिव्ह क्लायंट. ओके, HIV पॉझिटिव्ह क्लायंट आहे, हू हॅज बीन स्टार्टेड, ऑलरेडी स्टार्ट केलेले ऑन, बघा हायली ऍक्टिव्ह एंटिरो, बघा काय म्हणते, अँटी रेट्रो व्हायरल थेरपी. ओके, म्हणजे काय, HAART, आपण हार्ट पण म्हणतो, म्हणजे काय, हायली ऍक्टिव्ह अँटी रेट्रो व्हायरल थेरपी सुरू केलेलं आहे. ओके, कम बॅक फॉर द फॉलोअप चेकअप, कशासाठी आले, फॉलोअप चेकअपसाठी आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग विल बी द मोस्ट हेल्पफुल. बघा काय म्हणताय, ह्यांनी मोस्ट म्हटलेलं बरं का, मोस्ट हेल्पफुल आणि हेल्पफुल इन द डिटरमाइनिंग द रेस्पॉन्स ऑफ द थेरपी. म्हणजे HIV पॉझिटिव्ह क्लायंट आहे, त्याला ऑलरेडी काय सुरू केलेलं आहे, हार्ट, म्हणजे काय, हायली ऍक्टिव्ह अँटी रेट्रो थेरपी सुरू केलेलं आहे. आणि ते पेशंट काय झाले, आता फॉलोअपसाठी परत आलेले आहे, म्हणजे त्याची प्रोग्रेस चेक करायचे. हा बाबा कमी होते का, वाढते काय, म्हणजे रेजिस्टन्स झाले का आपली ड्रग्स वगैरे, म्हणजे ह्याने फॉलोअपसाठी चेकअपसाठी आलेला आहे. ओके, ज्यावेळी व्हिच ऑफ द फॉलोइंग विल द मोस्ट हेल्पफुल, ह्या खाली दिलेल्या टेस्टमध्ये आपल्याला मोस्ट हेल्पफुल कुठली असणार आहे असं विचारताय त्यांनी. पहिला ऑप्शन काय, रॅपिड HIV अँटीजन टेस्ट दिले, आणि वेस्टर्न ब्लॉट अनालिसिस आणि व्हायरल लोड टेस्ट, त्याच्यासोबत WBC काउंट दिलेलं आहे. ओके, आपल्याला बघूया आपण काय करायचं, आपल्याला फॉलोअपसाठी जे मोस्ट हेल्पफुल आहे ते बघायचं आपल्याला. ओके, चला आपल्याला काय करायचं, मॉनिटर करायचं. मॉनिटर HIV ट्रीटमेंट रेस्पॉन्स. ओके, HIV ट्रीटमेंटची रेस्पॉन्स आपल्याला बघायचे, जे मोस्ट सेन्सिटिव्ह आणि मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, ते झालं आपलं मॉनिटर. ओके, बघा ह्याची गोल काय बघा, काय होतं, HAART, हे काय काम करतो, ही करतो सप्रेस, कशाला, सप्रेस व्हायरल रेप्लिकेशन. कुठल्या, व्हायरल रेप्लिकेशनला ही सप्रेस करतो. ओके, कशासाठी, सो इम्युन सिस्टम कॅन रिकवर. बघा ही अँटी रेट्रोव्हायरल जे ड्रग्स आहे, हाय सेन्सिटिव्हिटी वगैरे, हे काय करतो, व्हायरल रेप्लिकेशन, जे रेप्लिकेशन होतात पटापटापटा, म्हणजे लवकर जे. ओके, हे काय होणार आहे, याला सप्रेस करणार आहे. कशासाठी, टू इम्युन रेस्पॉन्स कॅच काय रिकवर होण्यासाठी. ओके, इम्युन सिस्टम आपले रिकवर होण्यासाठी. बघा आपल्याला बेस्ट जे लॅब टेस्ट आहे आपल्याला बघायचं आहे. मला वाटतं इथंच लिहून टाकू आपण, बेस्ट लॅब टेस्ट आपल्याला बघायचं आहे. ओके, याच्यामध्ये पहिला येतो जे आहे व्हायरल लोड टेस्ट. काय, व्हायरल लोड टेस्ट. ओके, ह्याला आपण काय म्हणू शकतो, HIV RNA PCR.
ओके, हे पण म्हणू शकतो. ओके, बघा HIV चं डेफिनेशन पण विचारलेलं बरं का CHO ह्याच्यामध्ये. मग ह्याची डेफिनेशन पण तुम्हाला, डेफिनेशन म्हणजे फुल फॉर्म, ओके, हे पण माहिती असायला पाहिजे. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, हे पण लक्षात ठेवा. आणि पीसीआरचा पण विचारतात बरं का. पीसीआर म्हणजे काय? पॉलिमरेज चैन रिॲक्शन, हे पण लक्षात ठेवा. चैन रिॲक्शन, ओके, हे झालं त्याचं. ओके, आपण काय बघत होतो? व्हायरल लोड टेस्ट. बघा ही काय मेजर करतो? व्हायरल लोड टेस्ट. एवढी शॉर्टकटमध्ये लिहू आपण. ओके, व्हायरल लोड टेस्ट हे काय करणार आहे? मेजर करतो. ओके, काय मेजर करतो? मेजर द अमाऊंट ऑफ HIV. ओके, HIV ब्लड मध्ये किती असते? ओके, HIV इन ब्लड मध्ये HIV जे व्हायरस आहे जे किती आहे? ओके, बघा ज्यावेळी ही इफेक्टिव्हली असणार, जे आपण कुठली ड्रग घेत होतो? हार्टची, म्हणजे इथे बघा हार्ट. ओके, कुठे गेला? सॉरी, हायली ऍक्टिव्ह कुठे गेला? इथे. ओके, हे काय करणार होतं? सप्रेस करणार होता व्हायरल रेप्लिकेशनला. ही कधी इफेक्टिव्ह असणार आहे आपल्याला कळणार? व्हायरल लोड ज्यावेळी डिक्रीज होतोय, ज्यावेळी समजायला पाहिजे की ड्रग ही इफेक्टिव्ह आहे. ओके, ही आयडियली, ओके, अंडरस्टँड. ओके, हे आयडियली काय असायला पाहिजे? आपल्याला माहिती पाहिजे. ओके, काय ही काय? अंडर डिटेक्टेबल लेवल्स. ओके, काय हो गया? आता समजा ही डिक्लाइनिंग आहे. काय? डिक्लाइनिंग व्हायरल लोड टेस्ट. आपल्याला काय कळतंय? गुड रेस्पॉन्स. काय भेटणार आहे? गुड रेस्पॉन्स म्हणजे चांगली चाललंय ह्याची प्रोसिजर, ह्याच्यामध्ये प्रोग्नोसिसमध्ये. जर आपल्याला रायझिंग भेटल्यावर, म्हणजे जास्त भेटल्यावर काय होते बघा. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे? आपल्याला ज्यावेळी करते ट्रीटमेंट फेल्युअर होत आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण? ड्रग रेजिस्टंट झालेलं आहे असं आपल्याला कळणार आहे. ओके, बघा अजून एकदा सांगतो, ही काय? व्हायरल लोड टेस्ट आपण बघतोय. ओके, HIV RNA हे आहे PCR. बघा ह्याच्यामध्ये काय मेजर करतो? हे अमाऊंट ऑफ HIV किती आहे आपल्या ब्लडमध्ये. ओके, HIV इन ब्लड. ओके, ब्लडमध्ये किती आपल्याला भेटते. ओके, इफेक्टिव्हली व्हायरल लोड कसा असणार आहे? डिक्रीज. ओके, ज्यावेळी इफेक्टिव्ह असते. ओके, बघा हे डिक्लाइनिंग झाले तर काय असणार आहे? गुड रिस्पॉन्स. बघा इफेक्टिव्हली व्हायरल लोड कमी असल्यावर बाबा ही काम करते गोळी. ओके, ज्यावेळी रायझिंग भेटणार आपल्याला, ज्यावेळी समजून घ्यायचं की ट्रीटमेंट फेल्युअर होते किंवा ड्रग रेजिस्टंट झाले, ह्याची काय कामाचं नाहीये मेडिसिन. ओके, एवढे आपलं लक्षात आलंय. ओके, चला याच्यासोबत अजून एक आहे बरं का. अजून एक आहे कुठली? CD4 काउंट. हे काय करतो? हे ऑल्सो मॉनिटर्ड. काय मॉनिटर करतं बघा? ऑल्सो मॉनिटर्ड. बट काय? व्हायरल लोड इज अ, काय म्हणू शकतो आपण? मोर सेन्सिटिव्ह. लक्षात घ्या, काय म्हटलं? मोर सेन्सिटिव्ह फॉर कशासाठी? ट्रीटमेंट म्हणा, ही ट्रीटमेंटची रेस्पॉन्ससाठी, जे आपल्याला कळते. ओके, ही लक्षात ठेवा. मोर सेन्सिटिव्ह कुठली आहे? आपली व्हायरल लोडच आहे. व्हायरल लोड मोर सेन्सिटिव्ह आहे, हे आपल्याला बघितलंय. ओके, ही लक्षात ठेवा स्टार मार्क करून. ते काय? मोर सेन्सिटिव्ह. ओके, एवढं आपण बघितलं. चला क्वेश्चनकडे बघूया. आणि काय म्हटले आपल्याला कळालं आता. ओके, रॅपिड HIV अँटीजन टेस्ट म्हणते. हे काय झालं? हे इनिशियल झालं. सुरुवातीला आपण जे इनिशियल स्क्रीनिंग म्हणा किंवा डायग्नोसिससाठी ही आपण टेस्ट यूज करतो, मग आपली ही नाही झालं. वेस्टर्न ब्लॉट अनालिसिस, हे काय? सगळ्यांना माहिती आहे. हे कन्फर्मेशन. ओके, कन्फर्मेटरी. ओके, कन्फर्मेटरी फॉर अ डायग्नोसिस ऑफ काय? आपली HIV म्हणा एड्सची ही टेस्ट आहे, कन्फर्मेटरी टेस्ट आहे. हे ह्या टेस्टने आपण कन्फर्म करू शकतो. व्हायरल लोड टेस्ट आपली एकदम बरोबर उत्तर आहे, कारण आपण जस्ट बघितलं काय? मोर सेन्सिटिव्ह आहे. ओके, मोर सेन्सिटिव्ह आहे. मग आपल्याला मोस्ट हेल्पफुलच पाहिजे होता, मग हे असणार आहे. WBC काउंट म्हटलेलं आहे. ही एवढी काय इफेक्ट नाही, हे डझंट इफेक्ट. ओके, मग आपली तिसरी उत्तर ह्याची बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणताय? पोस्टपार्टम. बघा पोस्टमार्टम नाही बरं का, जे वेगळं क्वेश्चन झालं. हे काय? पोस्टपार्टम आहे. द नर्स इज टेकिंग द वायटल सायन्स. बरं का, वायटल सायन्स घेते नर्सने. बरं, आणि वुमन हू डिलिव्हर्ड अ हेल्दी न्यूबॉर्न. बरं का, न्यूबॉर्न पण हेल्दी आहे. इन्फंट फॉर
hour ago. 4 तास झालेला आहे. द नर्स नोट दॅट द काय नोट केले, मदर्स टेम्परेचर इज बघा काय 100 बघा काय 100.2 फॅरेनहाइट एवढी वाढलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर वाढलेलं आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन वुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट. बघा ही पण काय मोस्ट अप्रोप्रिएट म्हणले की आपलं प्रायोरिटी वाईज बघायचं आहे आपल्याला. सगळी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे बरं का. हे काय झालं, रिटेक टेम्परेचर इन 15 मिनिट्स. काय म्हणते, अरे भरपूर वाढलेलं आहे, आपण 15 मिनिटांनी परत एकदा चेक करू आणि एव्हरेज काढून बघूया वाढलेलं आहे का नाही. आणि नोटिफाय द फिजिशियन. आणि म्हटलंय बघा नॉर्मल आपलं किती असणार आहे माहिती आहे ना, नॉर्मल हे पण लक्षात ठेवा बरं का. हे न्यूबॉर्न मधलं झालं किती 36.5 to 37.5 डिग्री सेल्सिअस हे विचारलेलं आहे बरं का. ओके, अडल्टमध्ये किती असतं 37 डिग्री सेल्सिअस आणि ओल्डर एजमध्ये 36 डिग्री सेल्सिअस. एवढी हे नॉर्मल आपल्याला माहिती पाहिजे. ज्यावेळी माहिती नॉर्मल माहिती असणार ज्यावेळी कळणार ना हे अबनॉर्मल आहे म्हणून. ओके, हे झालं. मग डॉक्युमेंटचं फायडिंग हे काहीच नाही आहे, नॉर्मलचं आहे. चला डॉक्युमेंटेशन करू आपण. इन्क्रीज हायड्रेशन फॉर बाय काय म्हणतं बघा, पाणी पाजवा. ओके, म्हणजे पाणी पाजवा म्हणजे हायड्रेशन लेवल आपल्याला वाढवायचं आहे बाय एनकरिंग द ओरल फ्लुइड्स वगैरे देऊन. बघा काय म्हणताय आपल्याला काय बघायचं आता, पोस्टपार्टम मध्ये काय झालेलं आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. ओके, आपण बघू आता. पोस्टपार्टम म्हटलं, पोस्टमार्टम नाही पोस्टपार्टम. बघा पोस्टपार्टम किती दिवस असतं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पोस्टपार्टम ओके, आफ्टर डिलिव्हरी नंतर हे सुरू होते. हे पिरियड किती दिवस असतो, पिरियड ही 1.5 महिन्याचा असतो. 1.5 महिन्याचा म्हणू शकतो तुम्ही किंवा 6 वीकचा म्हणू शकतो. आणि दिवस किती 42 दिवस पण असतो. ओके, मॅक्झिमम ड्युरेशन पण विचारतात बरं का कधी कधी. मॅक्झिमम ड्युरेशन किती, हे 3 मंथ. हे 3 मंथ म्हणजे किती 4 त्रिक 12 म्हणजे 12 वीक एवढी दिवस पण असतो मॅक्झिमम बरं का. मॅक्झिमम. ओके, नॉर्मली किती 6 वीक. ओके, हे झालं. आता काय करायचं आपल्याला, पोस्टपार्टमची बघायचं आहे. ओके, हे पोस्टपार्टम पण परत डिवाइडेड झालेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. हे कसं डिवाइड झालंय, सॉरी डिवाइडेड कसं. ओके, जे याच्यामध्ये इमिडिएट आहे आणि अर्ली पोस्टपार्टम आहे, त्याच्यासोबत काय अजून लेट किंवा रिमोट म्हणा. त्याच्यामध्ये 3 दिवस आहे. इमिडिएट म्हणजे किती, फर्स्ट डे जे आहे 24 तास याला आपण काय म्हणतो इमिडिएट पोस्टपार्टम. त्याच्यानंतर ते पहिला वीक. ओके, फर्स्ट वीकला काय म्हणणार आहे आपण अर्ली. ओके, अर्ली पोस्टपार्टम. लेट म्हणजे काय, जे किती राहिले इकडे 1 वीक झालं म्हणजे रिमेनिंग 5 वीक. काय रिमेनिंग 5 वीक जे आहे याला आपण काय म्हणतो लेट एवढी म्हणतो. बरं आपलं जाऊ द्या, पोस्टमार्टमकडे चालू आपण. काय बघायचं आहे आपल्याला, फीवर बघायचं आहे. ओके, टेम्परेचर वाढलेलं आहे इथे पेशंटचा, आपण पोस्टमार्टमकडे बसलो तिकडे. हे काय टेम्परेचर काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे बरं का. ओके, आपल्याला बघायचं आहे पोस्टमार्टम मधलं बघतोय बरं काय. ह्याच्यामध्ये बघा एक इंडिकेशन आहे, फर्स्ट डे म्हणा. फर्स्ट डेला जी टेम्परेचर वाढलेलं आहे जे काय असतो, जे नॉर्मल असतो. ओके, काय कशामुळे वाढलेला असतो, याची रिझन आहे डिहायड्रेशन. ओके, डिहायड्रेशनमुळे आईलमध्ये म्हणजे जे मदर आहे त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, आपली टेम्परेचर वाढलेलं असते. पण ही अबनॉर्मल नाही आहे बरं का. डिहायड्रेशन झाल्यामुळे टेम्परेचर वाढलेलं आहे म्हणजे ही नॉर्मल आहे, आपल्याला काय करायचं नाही आहे. ओके, आणि सेकंड नाही थर्ड. ओके, आणि थर्ड डे पण वाढलेलं असतं टेम्परेचर, हे पण नॉर्मल असतो. हे रिलेटेड कधीचं असते, ही मास्टायटिसची. ओके, रिलेटेड हे असते, ही पण नॉर्मल असते. हे काय झालं, हे बघा इथं डे लिहितो बरं का, नाहीतर आपण परत कन्फ्यूज होईल. हे थर्ड डे झालं. आणि नंतर असणार आहे 7th डे. 7th डे पण टेम्परेचर वाढणार आहे, पण हे कसं असणार आहे, ही अबनॉर्मल आहे. लक्षात घ्या, हे काय अबनॉर्मल आहे. कशामुळे असू शकतो, पायरेक्झिया. ओके, हे झालं पायरेक्झिया. आणि त्याच्यासोबत अप टू 10 डेजला पर्यंत ही टेम्परेचर वाढलेलं असेल, पण आपण काय समजायचं, ही अबनॉर्मल आहे. मग काय असू शकतो म्हटल्यावर सेप्सिस, इन्फेक्शन झालेलं असतो. ओके, बघा आपण काय बघितलं, फर्स्ट आणि थर्ड डे ज्या दिवशी टेम्परेचर वाढलेलं आहे पण हे काय असतो, ही नॉर्मल असतो. रिलेटेड काय डिहायड्रेशन आणि मास्टायटिसमुळे. मग आपल्याला काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, टेकिंग द साइन ऑफ द हेल्दी न्यूबॉर्न 4 आवर, फक्त 4 तास झालेला आहे. मग ही पहिल्या दिवसात येतो. द नर्स नोट दॅट द मदर टेम्परेचर वाढलेलं आहे. मग ही आपण इथं टिक करायचं. ओके, फर्स्ट डे आहे म्हणजे जे 4 तासानंतर. मग आता काय झालेलं आहे,
पेशंटला डिहायड्रेशन झालेलं आहे म्हणून काय झालंय, टेम्परेचर वाढलेलं आहे. पण फाइंडिंग काय अबनॉर्मल आहे का, नाही. मग आपल्याला काय करायचं आता, जी फर्स्ट 24 आवर्स आहे, ओके, फर्स्ट 24 डे नाही बरं का, 24 आवर्स मे टेम्परेचर इन्क्रीज, ओके, किती झालेलं आहे, 100.4 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत बरं का, म्हणजे 38 डिग्री सेल्सिअस एवढी वाढलेला असतो फर्स्ट 24 आवर्ससाठी बरं का. हे कशामुळे झालेलं असतं, ही रेस्टलेसमुळे झालेलं असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, रेस्टलेसनेस झाल्यावर मग आपण रेस्ट द्यायचं, रेस्ट देऊ आपण. आणि त्याच्यासोबत ओरल हायड्रेशन पण मेंटेन करायचं, कारण डिहायड्रेशनमुळेच हे झालं ना, ह्याचे ट्रीटमेंट झालं हे. इफ बघा काय म्हणतो मी, इफ मोर दॅन 24 आवर्स झालेला आहे आणि ते कसं आहे 100.4 फॅरेनहाइट पेक्षा जास्त आहे आणि ते पण कसे परसिस्ट आहे, कंटिन्यू आहे, तर हे काय सेप्टिक किंवा काय म्हणू शकतो आपण, ही इन्फेक्शन आहे, म्हणजे सस्पेक्ट इन्फेक्शन. मग ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, नॉर्मल नाही आहे. मग आपल्याला काय करायचं, एनकरेज करायचं रेस्ट आणि ओरल हायड्रेशनसाठी. ओके, चला हे काय झालं बघा, इकडे काय डिहायड्रेशनमुळे मास्टरची आणि पॅरेक्झिया सेप्सिस. बघा पॅरेक्झिया लक्षात आलं, पॅरेक्झिया पण इम्पॉर्टंट आहे, थोडक्यात सांगतो पटकन. ओके, पॅरेक्झिया हे पण लिहून ठेवा बरं का. पॅरेक्झिया म्हणजे काय, टेम्परेचर वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये लो पॅरेक्झिया आणि मॉडरेट पॅरेक्झिया आणि हाय पॅरेक्झिया आणि हायपर पॅरेक्झिया. ही बघा, ही पॅरेक्झिया सारखं सगळं पुढे. ओके, लो पॅरेक्झिया किती असतो, 99 ते 100 ओके फॅरेनहाइट, ही 100 ते 103 फॅरेनहाइट आणि 103 ते 105 फॅरेनहाइट आणि हे मोर दॅन 105 फॅरेनहाइट. इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात, असे उलटा विचारतोय. ओके, हे पण लक्षात ठेवा. मग आपले उत्तर चला, मोस्ट अप्रोप्रिएट म्हटले बघा, रिटेक द टेम्परेचर इन 15 मिनिट्स. ओके, हे नॉट नेसेसरी, हे नेसेसरी नाही आहे आपल्याला. ओके, नोटिफाय द फिजिशियन. बघा टेम्परेचर तर वाढलेलं आहे, पण ही नॉर्मल कंडिशन आहे. कशामुळे वाढलेलं आहे, डिहायड्रेशनमुळे. एवढी नोटिफाय करायची काय गरज नाहीये. ओके, आणि डॉक्युमेंट द फाइंडिंग, डॉक्युमेंट असं करायचं का, हा हे डिहायड्रेशनमुळे झालेलं आहे, ही सगळे नॉर्मल आहे, चला नोट करा, बसून घ्या चहा पेन, असं करणार आहे का, नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीज द हायड्रेशन बाय एनकरेजिंग द ओरल फ्लुइड्स. मग आपली चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, ही उत्तर आपली बरोबर आहे. ओके, मला वाटतं कळलं असेल तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. इमेज बेस्ड क्वेश्चन आले. ओके, प्रत्येक सिरीजमध्ये म्हणजे आपली जे त्रिशूला एमसीक्यू सिरीज आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एक आयबीक्यू घेऊन आपल्याला संपवायचं सगळे आयबीक्यू बरं का. बघा काय आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट तर आहे, 2 रिंग तर दिले. काल लास्ट क्लासमध्ये आपण काय बघितलं, प्रिव्हियस क्लासमध्ये निडल होल्डर बघितलं, पण निडल होल्डर कसे होता, सेम होता, पण फक्त इथे काय म्हणू शकतो आपण, इकडे एक रिंग इकडे एक रिंग, पण इथे छोटीशी होता. ओके, मग ही बघा थोडी लेंदी आहे. बघा ह्याच्यामध्ये कसं आहे, बघा लाईन कसं आहे, असं आहे. ओके, मग ह्याच्या वरती कसं असणार आहे, असे असणार. ओके, ही पकडण्यासाठी याचं नाव काय सांगा. आणि निडल होल्डरमध्ये माहिती आहे ना कसं होते, हे क्रॉस म्हटलं होतं मी काल. याची नाव आहे काय, याचं नाव आर्टरी फोर्सेप. काय आहे, आर्टरी फोर्सेप. लक्षात आले का, काय आहे, आर्टरी फोर्सेप आहे. बघा ही काय असे येऊन पुढे कर्व झाले, हे पण लक्षात घ्या. हे कुठली टाईप्स आहे, ही कर्वड टाईप आहे. ओके, कर्वड आर्टरी फोर्सेप आपण म्हणू शकतो. ही ओपन सर्जरीमध्ये आपण मॅक्झिममली यूज करतात. ओके, थोडक्यात ह्याची बघूया कशासाठी यूज होते. काय, ओपन कर्वड म्हणू, कर्वड आर्टरी फोर्सेप. ओके, याचे नाव पण तुम्ही एवढी लक्षात ठेवा, आर्टरी फोर्सेप. ओके, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे, आपण कशासाठी यूज करतो. ओके, यूज्ड टू क्लॅम्प. काय क्लॅम्प करणार आहे आपण, क्लॅम्प अँड होल्ड ब्लड वेसल्स. ओके, ड्युरिंग सर्जरी, ही ड्युरिंग सर्जरी आपण यूज करणार आहे. आणि काय अजून काय करू शकतो, स्टॉप ब्लिडिंग म्हणा, कधी ड्युरिंग सर्जरी, ड्युरिंग सर्जरीमध्ये. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, दे आर अ टाईप ऑफ हिमोस्टॅट. म्हणजे जे ब्लडला आपण थांबवतो त्यालाच आपण काय, स्टॅट म्हणजे काय, थांबवणे, हिमोस्टॅट. ओके, आणि अजून काय करू शकतो,
स्टे देऊ शकतो बरं का. होल्ड, स्टे, सुचर. ओके, स्टे द्यायला वगैरे ही आपण यूज करतो. हे एक झालं. आणि अजून काय म्हणू शकतो, होल्ड ऑर डिसेक्शन. होल्ड ऑर डिसेक्शन पण करतो बरं का. डिसेक्शन टिश्यू. ओके, टिश्यू ड्युरिंग सर्जरी. ड्युरिंग सर्जरीमध्ये आपण यूज करतो. मग टाइप्स काय काय म्हटलं होतं तुम्हाला मी, त्याच्यामध्ये टाइप्स कुठले आता आपण बघितलेले ते कुठले, करोडा आहे. ओके, ही करोडा आहे. आपण कधी यूज करतो ही, डीपर. ओके, डीपर. आणि काय म्हणू शकतो आपण, डीपर आर लेस असेसेबल. लेस असेसेबल एरियामध्ये वगैरे. ओके, हे आपण करोडा यूज करतो. आणि अजून काय, स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे ते सरळ असणार आहे. ओके, हे काय करतो आपण, क्लॅम्प सुपरफिशियल वेसल्स. सुपरफिशियल वेसल. सुपरफिशियल वेसल्स. ओके, हे आपण यूज करतो. ओके, सुपरफिशियल वेसल्स. ओके, आता नेक्स्ट काय आहे, मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे जे आपण हे बघितलं हे मीडियम आर्टरी फोर्स आहे बरं का, असं पण म्हणू शकतो आपण, ही मीडियम. ओके, ह्याच्यापेक्षा जे छोटे असतो त्याला आपण काय म्हणतो, मॉस्किटो. ह्याच्यापेक्षा जे मोठे असतो आपण त्याला काय म्हणतो, लॉंग आर्टरी. ओके, हे झालं आपलं, हे काय झालं, स्ट्रेट झालं. आणि मॉस्किटो. ओके, मॉस्किटो आपण कधी व्हेरी फाईन वेसल्स वगैरे आपण पकडायला यूज करतो. व्हेरी फाईन वेसल्स. ओके, एवढं आपण बघितलं. अजून काय म्हणू शकतो आपण, केली किंवा लॉंग. ओके, ओके, लॉंग पोर्शन. ओके, ही आपण कसे, लार्जर म्हणा आणि मीडियम टू लार्ज. मीडियम टू लार्ज वेसलला पकडायला वगैरे आपण यूज करतो. ओके, मला वाटतं एवढी बस. ओके, कुठले हे मीडियम, बघा किती वर्ड झाला याचा, मीडियम, ओपन, करोडा, आर्टरी. काय काय बघितलं आपण. ओके, सॉरी कुठे आला आपण. ओके, ओपन आहे, करोडा आहे, आर्टरी आहे आणि कसला आहे, मीडियम आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. फॉर व्हिच टाइम पिरियड, बघा किती टाइम पिरियड आहे, व्हिच कोणती, वुड बी द नर्स नोटिफाय. नर्सला नोटिफाय करायचं आहे. द हेल्थ केअर प्रोव्हायडर, कुठे नोटिफाय करायचं आहे, हेल्थ केअर प्रोव्हायडरला, दॅट द क्लायंट हॅड अ नो बाउल साऊंड. मग आपल्याला आता काय करतो आपण, बाउल साऊंड चेक करतोय. मग आपल्याला कधी नोटिफाय करायचं आहे, हेल्थ केअर प्रोव्हायडरला. आता आपण चेक करत बसलोय, 2 मिनिटं झाले भेटतच नाही आपल्याला बाउल साऊंड, आणि 3 मिनिटं झालं भेटतच नाहीये, 4 मिनिटं झालं भेटत नाहीये, 5 मिनिटं झालं भेटत नाही. मग तुम्ही कधी नोटिफाय करणार, 2 मिनिटं चेक करणार, हा सरजी असं असे ही पेशंटचे बाउल साऊंड नाही भेटलेले आहे, पटकन या 3 मिनिटानंतर फोन करणार, या 4 मिनिटानंतर कॉल करणार, या 5 मिनिटानंतर ह्यांना नोटिफाय करणार. काय करणार तुम्ही, म्हणजे किती मिनिटानंतर नोटिफाय करणार असं विचारताय. ओके, आपण नॉर्मली बाउल साऊंड कसं बघतो बघा, आपण थोडक्यात बघूया. ही काय करतोय आपण, बाउल साऊंड असेसमेंट करतोय. मग असे दिसणार आहे का आपल्याला, नाही, स्टेथोस्कोपने यूज करावं लागेल आपल्याला. काय म्हणू, बाउल साऊंड असेसमेंट. आपल्याला काय करायचंय, बाउल साऊंड असेसमेंट करायचं आहे. हे झालं. नॉर्मली किती असतो, नॉर्मली आपल्याला जे भेटतो 5 ते 30 बाउल साऊंड. ओके, बाउल साऊंड बरं काय, 1 तासाला नाही, मिनिटाला किती, 5 ते 30 बाउल साऊंड आपल्याला नॉर्मली भेटायला पाहिजे. ओके, आपण काय करणार, प्रोसिजर कसे फॉलो करणार, असंच ऐकणार का, नाही, ह्याला आपण स्टेथोस्कोप यूज करतो. स्टेथोस्कोप. ओके, कुठे कुठे, ओव्हर ऑल 4 क्वाड्रंट. ओके, क्वाड्रंट आपण बघितलेलं आहे बरं का प्रिव्हियस क्लासमध्ये. ओके, जे अब्डोमिनल आहे. ओके, हे नाही, हे 4 नाही होत, हे अप्पर, हे लोअर, राईट, लेफ्ट, अप्पर क्वाड्रंट, हे 4ही आपल्याला चेक करायचं आहे. ओके, स्टेथोस्कोप ओव्हर ऑल 4 क्वाड्रंट मध्ये हे करून. ओके, आपल्याला जे काय कळणार, आपण काय ऐकणार आहे, स्टेथोस्कोप लिसन करणार आहे. लिसन फॉर ॲटलिस्ट. ओके, ॲटलिस्ट किती, 5 मिनिट. 5 मिनिट तरी आपल्याला एका ह्याच्यामध्ये बघायचं आहे, म्हणजे काय, प्रत्येक क्वाड्रंटमध्ये 5 मिनिट पर क्वाड्रंट लिहू आपण. ओके, 5 मिनिट पर क्वाड्रंट. ओके, किती मिनिटं, 5 मिनिटापर्यंत आपल्याला ही बघायचं आहे. कधी, इफ बाउल साऊंड अब्सेंट. इफ बाउल साऊंड अब्सेंट. बघा आता आपण असेसमेंट करतोय, ज्यावेळी आपल्याला भेटले, मग आता गरज आहे का 5 मिनिटं बघत राहायचं, नाहीये. ज्यावेळी आपल्याला बाउल साऊंड भेटत नाही, ज्यावेळी आपण 5 मिनिटासाठी बघणे ही
खूप गरजेचं आहे. ओके, बघा काय हे नॉर्मल हे बघितलं, हे झालं, आणि ही लिसन फॉर द ॲटलिस्ट किती, ॲटलिस्ट 5 मिनिट आपल्याला बघायचं आहे. ओके, का, कारण काय म्हणू शकतो, बिकॉज समथिंग, ओके, काय म्हणू शकतो आपण, समटाइम काय होते, दे कॅन बी व्हेरी स्लोली, एका वेळी ते खूप स्लोली पण असू शकतो, व्हेरी स्लोली, व्हेरी स्लो म्हणा, किंवा काय म्हणू शकतो, स्लो पण असू शकतो, आणि जास्त फ्रिक्वेंट पण असू शकतो. ओके, म्हणून आपल्याला काय 5 मिनिट हे ऑब्झर्व करायचं आहे. आता काय एवढं बघितलं आपण, आता काय भेटलं आपल्याला, ॲब्सेंट भेटलेलं आहे. ओके, काय भेटलं, पेंडिंग ॲब्सेंट भेटलेला आहे, ॲब्सेंट बाउल साऊंड. मग आपण किती, ॲटलिस्ट 5 मिनिट तर आपल्याला बघायचंच आहे. इफ नो साऊंड, मग नो साऊंड असेल तर आपण 5 मिनिट बघणार आहे. ओके, 5 मिनिट बघणार आहे. ते कसं बघणार, केअरफुली बरं का, असंच नाही भेटलं नाही पटकन फोन करा, नाही, आपल्याला केअरफुली हे बघायचं आहे. ओके, सॉरी, ओके, केअरफुली लिसनिंग इन ऑल 4 क्वाड्रंट बरं का, सगळे क्वाड्रंटमध्ये. ओके, सगळे क्वाड्रंटमध्ये आपण हे बघणार आहे. त्यावेळी काय भेटणार आपल्याला, क्लिनिकली सिग्निफिकंट काय असेल ते भेटणार, सिग्निफिकंट. मग आता समजा हायपो ॲक्टिव्ह आणि हायपर ॲक्टिव्ह ह्या दोन्हीमध्ये भेटणार आहे आपल्याला, हायपो ॲक्टिव्ह किंवा हायपर ॲक्टिव्ह किंवा नाहीच भेटणार. बघा आपल्याला एक नॉर्मल भेटणार, किंवा हायपो ॲक्टिव्ह भेटणार, किंवा हायपर ॲक्टिव्ह भेटणार, किंवा नाहीच भेटणार. हायपो ॲक्टिव्ह मध्ये बघा किती असतो, हायपो ॲक्टिव्ह ह्याच्यामध्ये फिवर दॅन, ओके, 5 पेक्षा कमी असतो, 5 साऊंड, 5 बरं का, 5 साऊंड्स पर मिनिट. ओके, त्याच्यापेक्षा कमी भेटणार. तेच आपल्याला फ्रिक्वेंट असेल, म्हणजे हायपर असेल तर ह्याच्यामध्ये फ्रिक्वेंट भेटणार. ओके, फ्रिक्वेंट भेटणार, आणि ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, लाऊड आणि रशिंग साऊंड वगैरे भेटणार आपल्याला, रशिंग साऊंड हायपरमध्ये बरं का. ही झालं आपली नॉर्मल. ओके, चला आपण क्वेश्चनकडे जाऊया. बघा हे काय म्हटलेलं आहे, ॲड नो बॉल साऊंड म्हटलेलं आहे. मग आपल्याला किती मिनिटासाठी केअरफुली बघायचं आहे, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 मिनिटासाठी आपल्याला केअरफुली लिसनिंग करायचं आहे ऑल 4 क्वाड्रंट्समध्ये, ऑल 4 क्वाड्रंट्समध्ये. ओके, कुठली हे कुठली आहे, राईट अपर क्वाड्रंट, लेफ्ट अपर क्वाड्रंट, राईट लोअर क्वाड्रंट, लेफ्ट लोअर क्वाड्रंट, ही चारही ह्याच्यामध्ये आपल्याला केअरफुली चेक करायचे. ओके, आपलं उत्तर तर भेटलंय. ओके, चला नेक्स्ट बघा हे काय, बघा इथं काय, नो साऊंड. ओके, नो साऊंड म्हणजे काय, नो बोवेल साऊंड आफ्टर लिसनिंग 5 मिनिट. नंतर काय भेटलं, नाही भेटलं तर काय इंडिकेट असू शकतो, कॉज मे इंडिकेट द पेरिटोनायटिस. ओके, नो साऊंड 1 बोवेल साऊंड एव्हरी 3 to 5 मिनिट असेल तर मे इंडिकेट द कॉन्स्टिपेशन असू शकतो, म्हणजे 5 पेक्षा कमी असेल तर ते कॉन्स्टिपेशन असू शकतो. पण नॉर्मल साऊंड किती असतो, 5 ते 30. ओके, जे 30 पेक्षा जास्त असेल तर पेशंटला डायरिया असू शकतो, हे आपण बघितलं. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, ड्युरिंग द फर्स्ट फ्यू डेज, म्हणजे स्टार्टिंगचं थोडी दिवस आपल्याला काय करायचं बघा, ऑफ रिकव्हरी. बघा काय रिकव्हरीमध्ये फ्रॉम ओस्टोमी सर्जरी, काय झालेलं आहे, ओस्टोमी झालेलं आहे पेशंटचा. ओके, फॉर अल्सरेटिव्ह कोलायटिस, पेशंटला अल्सरेटिव्ह कोलायटिस होता, काय झालेलं, ओस्टोमी सर्जरी केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग अस्पेक्ट शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी, ह्याच्यामध्ये प्रायोरिटी पहिली आपण कुठली ही बघणार आहे, म्हणजे प्रायोरिटी विचारतोय. ओके, पहिल्यांदा जे इनिशिएट करणार आपण काम सुरू करणार. ओके, बघा काय करायचं आपल्याला, क्लायंट केअर करायचं आहे, कुठली, बॉडी इमेज, ओस्टोमी केअर, सेक्शुअल कन्सर्न आणि स्किन केअर. याच्यामध्ये आपण पहिली प्रायोरिटी विचारता येते. चला आपण कुठली प्रायोरिटी देणार आहे आपण बघू. पहिलं काय, ओस्टोमी म्हणजे काय बघू. काय बघायचं आपल्याला, ओस्टोमी. कुठली पेशंट होत आहे, ओस्टो बरं का. आता ओस्टोमी म्हणजे काय, ओस्टो म्हणजे काय, हे आर्टिफिशियल ओपनिंग केलेलं असतात. आर्टिफिशियल ओपनिंग, आर्टिफिशियल ओपनिंग कुठे, इन ऑर्गन मध्ये, इन ऑर्गन ऑफ द बॉडी. कुठले कशासाठी, क्रिएट ड्युरिंग सर्जरी, सर्जरी वेळा ही ओपनिंग केलेलं असतात. ओके, एक्झाम्पल कुठली असू शकतो, कोलोस्टोमी असू शकतो, आणि इडिओस्टोमी असू शकतो, आणि स्टोमा रिपेअर म्हणा, हे स्टोमा पण असू शकतो. हे झालं ओस्टोमी, म्हणजे आपली जे
काय ऑर्गन आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल ओपनिंग केलेलं असते. ओके, हे आपलं ओस्टोमी केअरचं झालं. आता ओस्टोमी तरी केलेलं आहे, आता ओस्टोमी केअर करायचं आपल्याला. ओस्टोमी केअर. ओके, बघा ओस्टोमी केअर हे काय, ही सर्जरी. ओके, कुठलं पेशंट होता, अल्सरेटिव्ह कोलायटिस होता ना. ओके, अल्सरेटिव्ह कोलायटिस पेशंटसाठी ही ओस्टोमी हे केलेलं आहे. मग आता इमिडिएट काय म्हटलंय, पोस्ट ऑफ केअर प्रॉपर्टीज आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला ओस्टोमी केअर मध्ये काय फॉलो करायचं आहे, बाय कोण, मॉस्लो हेरार्की, जसं नीड होते. ओके, मॉस्लो जे हेरार्कीमध्ये, ओके मॉस्लो हेरार्कीमध्ये जे होतं आपल्याला तेच बघायचं आहे. ओके, आणि विथ नर्सिंग प्रिन्सिपल पण पाहिजे का, बरं का. मग आपण फर्स्ट प्रायोरिटी कुठलं देणार आहे, आपण देणार आहे फिजिओलॉजिकल नीडला पहिला. फिजिओलॉजिकल नीड. ओके, फिजिओलॉजिकल नीडला आपण पहिली देणार आहे. ओके, नीड काय म्हणू शकतो आपण, ही फर्स्ट येणार, कम फर्स्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एबीसी, एअरवे म्हणा, ब्रीथिंग, आणि तिसरं असणार आहे सर्क्युलेशन. हे झालं ह्याच्याबद्दल. त्याच्यासोबत प्लस बेसिक बॉडी फंक्शन. बेसिक बॉडी फंक्शन हे पण महत्वाचा असतो. ओके, हे फिजिओलॉजिकल म्हणजे बघायलो. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, प्रिव्हेंशन करायचं आहे. काय प्रिव्हेंशन करायचं आहे, कॉम्प्लिकेशन जे होणार आहे, प्रिव्हेंशन ऑफ, एक मिनिट, प्रिव्हेंशन ऑफ कॉम्प्लिकेशन. प्रिव्हेंशन ऑफ कॉम्प्लिकेशन हे आपल्याला थांबवायचं आहे. हे आपला मेन मुद्दा आहे. ओके, मग आपण ओस्टोमी बघा काय काय म्हटले होते याच्यामध्ये, बॉडी इमेज, ओस्टोमी केअर, सेक्शुअल कन्सर्न आणि स्किन केअर. याच्यामध्ये आपण पहिला करणार आहे ओस्टोमी केअर. ओस्टोमी केअर. ओके, ओस्टोमी केअर मध्ये काय करणार आपण, एन्श्युरिंग करणार, एन्श्युरिंग प्रॉपर ड्रेनेज होते का, प्रॉपर स्टोमा फंक्शन करते का, ते ड्रेन होते का, स्टोमा फंक्शन करते का, काम करतं का तो, आणि जे ड्रेन म्हणजे जे आउटपुट होणार आहे. ओके, जे आपल्याला एन्श्युअर करायचं आहे. त्याच्यासोबत अजून काय करू शकतो आपण, हीच जे मेथड आहे पेशंटला शिकवायचं, टीच पेशंट हाऊ टू एम्प्टी आणि क्लीन, ते कसं एम्प्टी करायचं आणि त्याच्यासोबत क्लीन पण कसं करायचं हे पेशंटला सांगायचं. काय, जे पाऊच, ओके जे पाऊच आहे कशाचे, कोलोस्टॉमीचा असो किंवा कशाचे पण असो. ओके, त्याच्यासोबत काय करू शकतो आपण, प्रिव्हेंटिंग लिकेज अँड इन्फेक्शन. प्रिव्हेंटिंग लिकेज आणि इन्फेक्शन पण आपण ही ओस्टोमी केअर मध्ये आलंय. ओके, याच्यानंतर करणार आहे आपण स्किन केअर. त्याच्यानंतर असणार आहे स्किन केअर. ओके, याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा, ही पण व्हेरी इम्पॉर्टंट बरं का, व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट पेरिस्टोमल, काय म्हणू शकतो, पेरिस्टोमल स्किन ब्रेक इन्फेक्शन. स्किन ब्रेक होतो, स्किन ब्रेक डाऊन, ओके डाऊन होतो, जे इन्फेक्शन आपण थांबवू शकतो. ओके, एस्पेशली कसे, एस्पेशली इफ बघा जे स्टोमामधनं बाहेर काढणार आहे, जे कसं असणार आहे, जे वाटरी असणार आहे आणि ॲसिडिक असणार आहे. एस्पेशली इफ आउटपुट, ओके आउटपुट इज कसं असणार आहे, आउटपुट इज पाणी पाणी असणार आहे. त्याच्यासोबत जे असणार आहे ॲसिड, मग ही इन्फेक्शन होणार आहे. आपल्याला काय करायचं, इम्पॉर्टंट आहे जे आपल्याला स्किन जे ब्रेकडाऊन होणार आहे, ज्याला आपण काय कमी करायचं आहे म्हणजे थांबवायचं आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, प्रायोरिटी इज लर्निंग टू मॅनेज, लर्निंग टू मॅनेज स्टोमा, मॅनेज द स्टोमा. ओके, इटसेल्फ फर्स्ट, हे झालं आपलं सेकंड प्रायोरिटी. ओके, चला आता नेक्स्ट काय, त्याच्यानंतर काय होणार आहे, बॉडी इमेज. काय होतं, ओके त्याच्यानंतर होता बॉडी इमेज आणि सेक्शुअल कन्सर्न. ही बघा बॉडी इमेज आणि ही सेक्शुअल इमेज आहे, ही नॉट इमिडिएट, हे दोन्ही इमिडिएट एवढं बघायचं नसतं. ओके, हे आपलं गेलं खड्ड्यात. मग राहिलं ओस्टोमी केअर आणि स्किन केअर. स्किन केअर ही सेकंड प्रायोरिटी आहे. ओके, टॉप प्रायोरिटी कुठली आहे, ओस्टोमी केअर. टॉप प्रायोरिटी आहे ओस्टोमी केअर. मग आपली उत्तर जाणार आहे दुसरी. ओके, चला मला वाटते सगळ्यांनाही उत्तर भेटलं असेल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय, कुठं गेलं नेक्स्ट क्वेश्चन आपलं, बघा हे काय, ओस्टोमी. बघा हे काय, युरोस्टोमी, म्हणजे जे युरेटर आहे ह्याच्यामधनं बघा इथनं स्टोमा केलेला आहे. या झालं युरेटर, इकडे स्टोमी केलेलं आहे. बघा हे काय, इलिओस्टोमी, जे इलिओशिकल आहे इथनं स्टोमा क्रिएट केले. आणि कोलोस्टोमी बघा इथे कोलॉनमध्ये स्टोमा केलेला आहे, असं ही ओस्टोमी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा,
अ पेशंट इन द कार्डियक युनिट, बघा कुठले पेशंट कार्डियक युनिटमध्ये आहे, इट कन्सर्न्ड अबाउट द रिस्क फॅक्टर असोसिएटेड विथ, बघा त्याला रिस्क फॅक्टर असोसिएटेड विथ आहे विथ द एथेरोस्क्लेरोसिस. ओके, रिस्क फॅक्टर असोसिएटेड विथ एथेरोस्क्लेरोसिस. विच ऑफ द फॉलोइंग आर अ हेरिडिटरी रिस्क फॅक्टर फॉर अ डेव्हलपिंग एथेरोस्क्लेरोसिस. एथेरोस्क्लेरोसिसची रिस्क फॅक्टर काय आहे ते पण कुठली, हेरिडिटरी रिस्क फॅक्टर. ओके, त्याच्यामध्ये कुठला आहे, फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज, ओव्हरवेट आणि स्मोकिंग, एज, ही सगळी ऑप्शन दिलेलं आहे. बघा आपल्याला काय करायचं, पहिला एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय बघू आपण. काय बघतो आपण, एथेरोस्क्लेरोसिस. एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय असतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये फॅटी डिपॉझिट असते. कुठे, आर्टरीजमध्ये. काय म्हणू शकतो आपण, फॅटी डिपॉझिट्स कुठे, इन आर्टरीज. जे आर्टरी आपलं असतो, ओके, त्याच्यामध्ये ही फॅट डिपॉझिशन होतो. ओके, असे. मग जी ब्लड सप्लाय आहे त्याला काय करतो, हे नॅरोविंग करतो. मग जे हार्टला भेटणार आहे जेवढी ब्लड फ्लो जे आहे जे कमी करत जाणार, असेच वाढत वाढत गेलं तर ही एकदा काय होणार आहे, ही ब्लॉकच होणार आहे. हे मोस्ट कॉमनली LAD. ओके, जे आपले कोरोनरी आर्टरीचे ब्रांच आहे त्याच्यामध्ये मोस्टली होतात. ओके, ज्यावेळी काय असं कम्प्लीट हे झालं तर ब्लडला म्हणजे हार्टला ब्लड नाही भेटणार, मग गेलं म्हणायचं. ओके, हे काय झालं, एथेरोस्क्लेरोसिस डिपॉझिट्स इन द आर्टरीज मध्ये हे डिपॉझिट होतो. ते काय करतो, विच लीड टू, काय म्हणू शकतो आपण, कोरोनरी आर्टरी डिसीज. बघा काय म्हणू शकतो, कोरोनरी आर्टरी डिसीज लीड करू शकतो. त्याच्यासोबत स्ट्रोक पण करू शकतो बरं का, स्ट्रोक पण. ओके, हे झालं. ह्याचे रिस्क, बघा नेक्स्ट पेज मध्ये बघूया आपण. ह्याचे रिस्क फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर्स. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. कुठले कुठले, एक आहे मॉडिफायबल, आपण चेंजेस करू शकतो या जीवनामध्ये. एक आहे नॉन मॉडिफायबल, आपण काय कांड केलं तर पण ते बदलणार नाही, नॉन मॉडिफायबल. ओके, हे दोन्ही रिस्क फॅक्टर आहे. मॉडिफायबल मध्ये कुठली, ओव्हरवेट. आता माझे वेट खूप आहे, मग मी एक्सरसाइज करून वगैरे जास्त हे करून आपण ही वेट कमी करू शकतो. मग हे काय, मॉडिफायबल आहे, म्हणजे मॉडिफाय होतो, चेंजेस होतो ह्याच्यामध्ये बरं का. आणि अजून काय म्हणतो, स्मोकिंग. आता मी लय स्मोकिंग करतो पण हे सोडू शकतो मी, म्हणजे मॉडिफायबल करू शकतो, हे स्मोकिंग म्हणा. आणि अजून काय म्हणू शकतो, हाय कोलेस्ट्रॉल लेवल पण आपण कमी करू शकतो, हाय कोलेस्ट्रॉल. ओके, आणि हायपरटेन्शन असेल तर आपण BP कमी करू शकतो, आणि DM असेल तर हे पण आपण मेंटेन करू शकतो आणि मॉडिफायबल करू शकतो. आता जे आहे नॉन मॉडिफायबल, आपण काय केलं तरी पण चेंज नाही होणार तसले. ओके, हे आहे एज. मग माझं वय आहे समजा 45. मग आता माझं वय 10 होणार आहे का, नाही, हे नॉन मॉडिफायबल आहे. आणि सेक्स, हे पण स्टार मार्क चेंजेस होऊ शकत बरं का. हे काय, सेक्स पण हे आपण चेंज करू शकत नाही. बघा एज मध्ये पण मोस्ट कॉमनली कोणामध्ये असते माहिती आहे का, ही मोस्ट कॉमनली मोर दॅन 45 इयर, आणि फिमेल मध्ये मोर दॅन 55 इयर मध्ये ही मोस्ट कॉमनली दिसून येते. कुठली, एथेरोस्क्लेरोसिस. ओके, आता सेक्स मध्ये पण मेल मध्ये कॉमन बरं का, मेल मध्ये कॉमन फिमेल पेक्षा. ओके, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, फॅमिली हिस्ट्री. ओके, हे झालं आपलं नॉन मॉडिफायबल. ओके, चला क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन काय म्हटलं होतं, अ पेशंट इन द कार्डियक युनिट्स. ओके, रिस्क फॅक्टर असोसिएटेड विथ एथेरोस्क्लेरोसिस विच ऑफ द फॉलोइंग. बघा काय म्हटलं, हेरिडिटरी रिस्क फॅक्टर. यांनी काय म्हटलेलं, हेरिडिटरी रिस्क फॅक्टर म्हटलंय बरं का, फॉर द डेव्हलपिंग अदर्स. फॅमिली हिस्ट्री ऑर हार्ट डिसीज, बरं. ओव्हरवेट, हे काय, हे मॉडिफायबल आहे, हे हेरिडिटरी म्हटलंय. ओके, स्मोकिंग, हे पण मॉडिफायबल आहे, हे पण गेलं. एज आणि फॅमिली हिस्ट्री, ही दोन्ही काय आहे, ही बघा हे काय दोन्ही नॉन मॉडिफायबल आहे. पण एज ही हेरिडिटरी आहे का, नाही, ही हेरिडिटरी तेवढं नाही आहे. ओके, मग आपण फॅमिली हिस्ट्री जे आहे ह्याला आपण काय म्हणू शकतो, मोर रिलेटेड. ओके, मोर रिलेटेड टू हेरिडिटरी. मग आपली उत्तर जाणार आहे पहिली उत्तर. ओके, म्हणजे काय, फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज. ओके, पहिलं उत्तर आपले बरोबर असणार आहे. ओके, चला. ओके, आज आपण एवढं काही क्वेश्चन बघितले. आता बाकीचे जे आहे आपण नेक्स्ट क्लासेसमध्ये एपिसोड नंबर नेक्स्टमध्ये आपण घेणार आहे. मग सगळ्यांनी काय करायचंय, सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय. त्याच्यासोबत बेल आयकॉन नक्की हे करून ठेवा, कारण तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. ओके, ज्यांनी नॉर्सेट एक्झाम देऊन आले सगळ्यांनी मला वाटते चांगलं देऊन आलेलं आहे. आपण रिझल्ट येईपर्यंत थोडी एक दिवस रेस्ट करा आणि नेक्स्ट डे परत सुरुवात करा, कारण
ज्यावेळी तुमच्या हातात ऑर्डर येणार नाही तेपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. मग नॉर्सेट 10ची आपण सुरुवात करणार आहे. नॉर्सेट 10ची. ओके, त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट जे एपिसोड्स येणार आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्सेट 10ची जे इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकते जे आपण कव्हर करत जाणार आहे. ओके, मग परत लवकरच भेटूया आपण ही त्रिशूला सिरीजमध्ये. ओके, थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना. हे फॉलो करा. अजून एकदा हे BSc नर्सिंग आणि GNM जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण ही व्हिडिओ आहे आणि आपलं चॅनल आहे जे रेफर करा, त्यांना मदत होणार आहे. ओके, चला, थँक्यू, परत भेटूया.